राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. जीवन ज्योत वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू पनवेल येथील जीवन ज्योत वृद्धाश्रमात सेवाभावी सामाजिक संस्था येथे ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, सामाजिक न्याय विभाग, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष संजय ननवरे यांच्या आयोजनात सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे सकाळी वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल जीवन ज्योत वृद्धाश्रमाच्या वतीने संजय ननवरे यांचे स्वागत व सन्मान करून आभार व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगरसेविका शशिकला सिंग, शिवसेनेचे माजी न्यू पनवेल शहर प्रमुख विजय शेटे, VJNT जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आनंद भंडारी तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष न्यू पनवेल शिरीष सोनार, मनसेचे प्रभाग क्रमांक 16चे अध्यक्ष अंकुर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आदर्श भारत प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो. एकूणच शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते असतील, व्यावसायिक असतील आणि राष्ट्रवादीचे न्याय सामाजिक विभागाचे नवीन पनवेल जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी ननवरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जीवन ज्योत वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना एक थंडीच्या काळात बचाव होण्यासाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. हा सामाजिक उपक्रम राबवताना शरदचंद्र पवारांचे काय आपण गुण आत्मसात केले आणि काय प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी हे ब्लँकेट वाटप करत आहात? सन्माननीय देशाचे आदरणीय नेते, आमच्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी या वृद्धाश्रमामध्ये मी ब्लँकेट देत आहे. कारण आम्हाला साहेबांची पहिल्यापासूनच शिकवण आहे की तुम्ही प्रथम तुम्ही सर्व तळागाळातील शोषित वंचित वर्गाचं काम करत राहा आणि असे त्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यभर आम्ही साहेबांच्या शिकवणीप्रमाणेच समाजातील तळागाळातील वंचित बहुजन अशा सर्व लोकांसाठी आम्ही कार्य करत आहोत. साहेबांच्या प्रेरणेने आणि साहेबांच्या आदेशाने यापुढे आम्ही असंच कार्य करत राहू. एकूणच त्यांचं कार्य जर बघितलं तर आंबेडकर जयंती असेल, श्याम म्हात्रे यांची जयंती असेल किंवा श्री गणेश जे मार्केट आहे त्या मार्केटले विविध उपक्रम असतील, त्याचं योगदान त्यांचं लाभलेलं असतं. भविष्यातही कशा प्रकारे आपण हे सामाजिक कार्य चालू ठेवाल? निश्चितच जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत मी हे सामाजिक कार्य करतच राहणार आणि समाजासाठी विविध उपक्रम राबवणे हे माझं ध्येयच आहे आणि मी ते आयुष्यभर करत राहील. एकूणच सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना आपल्यासोबत राष्ट्रवादी आहे किंवा महाविकास आघाडीचे अनेक राजकीय व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले आहेत, त्यांचं सहयोग आपल्याला लाभत आहे. काय भावना आपल्याला? निश्चितच मी या विभागात राहत असल्यापासून या ठिकाणी असणारे विविध पक्ष, मग ते महाविकास आघाडीत आता जे जोडलेले पक्ष असतील नसतील अशा सर्वच पक्षांमध्ये, सर्वच सामाजिक संस्थांमध्ये सगळ्यांशी मी संलग्न आहे. सर्वांमध्ये उठक बैठक आहे. प्रत्येकाच्या कामानिमित्त एकमेकाला सहकार्य असतं आणि आजच्या या उपक्रमासाठी सुद्धा आज या ठिकाणी आपण पाहत असाल की आमच्या महाविकास आघाडीतील सेनेचे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, मनसेचे नेते आहेत, माझे सहकारी राष्ट्रवादीचे नेते आहेत. असे सर्वजण आम्ही एकमेकास सहकार्य करतो. कारण आमचं ध्येयच असं आहे की राजकारण फक्त 20% करायचं आणि समाजकारण 80% करायचं. या आमच्या पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने आमचं ध्येय धोरण ठरवून आम्ही त्या पद्धतीने काम करत असतो. आपल्यासोबत जोडलेले आहेत माजी नगरसेविका शशिकला सिंग जी. एकूणच ननवरे जी का जो कार्य है, उपक्रम है, कैसा लगा और शरदचंद्र जी जो व्यक्तिमत्व है उनके बारे में क्या बताएंगे? सम्मानीय शरद पवार साहब का बर्थडे के तरफ से आज ये अपना ननवरे साहब ने ब्लैंकेट अनाथ आश्रम को देने के लिए आया, इसलिए हम लोग ने महाविकास आघाड़ी का सब लोग ने आके उनको सपोर्ट कर रहे हैं, बोलते उनके साथ आए हम लोग ने आज. शरदचंद्र जी पवार ये व्यक्तिमत्व है, अनेक लोगों को आगे लेके गए हैं और उनके बारे में और ये उपक्रम के बारे में क्या बताएं? शरद पवार साहब को जैसे आज राष्ट्रवादी बहुत आगे बढ़ गया, इसलिए शरद पवार साहब को बहुत लोग मानते हैं. उनका बहुत जनता का बहुत कार्य है उनका, इसलिए उनको बहुत लोग मानते हैं.
जनतेसाठी शरद पवारांचं खूप मोठं कार्य आहे असं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलंय का? आणि ननावरे साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा ब्लँकेट वाटपचा उपक्रम नक्कीच उल्लेखनीय आहे आणि गरिबांना किंवा निराधारांना हा आधार नक्कीच ब्लँकेट एक थंडीपासून बचाव देईल. भविष्यात त्यांचं कार्य असंच पुढे चालत राहावं. आपल्यासोबत जीवनज्योत वृद्धाश्रमाच्या संचालिका जोडल्या आहेत. एकूणच कशा प्रकारे या ठिकाणी वृद्धांची सेवा केली जाते आणि या वृद्धांची थंडीपासून बचाव होण्यासाठी आज ननावरे यांच्या माध्यमातून ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. काय भावना व्यक्त करा? नमस्कार, मी श्रीदेवी सुभाष भुसने, जीवनज्योत वृद्धाश्रम संचालित जीवनज्योत वृद्धाश्रमची संचालिका. मी आज बोलण्याची इच्छुक आहे की श्री शरद पवार चंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस आपल्या जीवनज्योत वृद्धाश्रम मध्ये साजरा करण्यात आलेला आहे आणि सर्व इतर रहिवाशांना सगळ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आलेलं आहे आणि ननावरे साहेब आणि पूर्ण त्यांची टीमची मी पूर्ण आभारी आहे. सामाजिक उपक्रम बघितला गेला तर अनेक लोकांना इकडे वृद्धाश्रम वाटचाल करण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी आपण जनतेला काय आवाहन करा? मी जनतेला एवढंच आवाहन करेन की जेवढं होईल तेवढं समाजसेवा करत राहा. तेवढं आपल्याला एक मिनिमम आपल्याला देणे करून आपण समाजाचा 1% तरी देणे आहे. या हेतूने आपण समाजकार्य सतत चालू ठेवावे ही माझी नम्र विनंती आहे. आपल्या एकूण उत्पन्नातच 1% का होईना समाजासाठी आपलं आर्थिक योगदान किंवा जे काही सामाजिक कार्य करत जावं असं त्यांनी संदेश जनतेला दिला आहे आणि सेवाभावी कार्यासाठी आपण जीवनात आणि जीवनज्योत वृद्धाश्रम कडून आपल्या सर्व रहिवाशाकडून आणि वयोवृद्ध आई बाबाकडून सगळ्यांना श्री शरद पवार चंद्रजी साहेबांना शतायुष्य लाभो ही आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. जीवनज्योत वृद्धाश्रम असेल तिथले या ठिकाणी वृद्ध असतील किंवा संचालक मंडळ असेल यांच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार यांना भावी वाटचालीसाठी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एकूणच हा सामाजिक उपक्रम आज या ठिकाणी संपन्न होताना ननावरे यांचा आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी योगदान लाभलं. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, न्यू पनवेल.